नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे पिझ्झा. पिझ्झाला लागणारं साहित्य: पिझ्झा पाव घेतला आहे, मोझरेला चीज घेतला आहे, मेयोनीज घेतला आहे, रेड सॉस घेतला आहे, पिझ्झा टॉपिंग घेतला आहे, रेड चिल्ली घेतला आहे, ओरेगानो घेतला आहे, कांदा घेतला आहे, टॅमॅटो घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे आणि तिन्ही सॉस मी बनवून घेतलं आहे. चला आता पिझ्झा बनवायला घेऊया. इथं मी सॉस बनवलेला आहे, तो टाकून घेऊया आधी. आणि हा पिझ्झा ना मी कढईमध्ये नाही, ओव्हनमध्ये नाही, डायरेक्ट एअर फ्रायरमध्ये बनवते. खूप छान बनतो एअर फ्रायरमध्ये. तुमच्या घरी असेल तर तुम्ही पण बनवून बघा. आता आपण पिझ्झाचा सॉस लावून घेतला आहे. आता आपण चीज टाकून घेऊया. तुम्ही हा पिझ्झा कढईमध्ये पण बनवू शकता. तुमच्याकडे एअर फ्रायर किंवा ओव्हन नसला तर कढईमध्ये बनवू शकता तुम्ही पिझ्झा. आता आपण भाज्या टाकून घेऊया. पहिला कांदा टाकूया. आता शिमला मिरची टाकून घेऊया. आता टॅमॅटो टाकूया. आता आपण सगळ्या भाज्या टाकून घेतल्या. वरती चीज टाकायचा. चीज भरपूर टाकायचा, खूप छान होतो पिझ्झा. आता आपण चिल्ली फ्लेक्स टाकूया. आता ओरेगानो टाकूया. आता आपण एअर फ्रायरमध्ये बनवायला ठेवूया. चला. आता आपण चालू करूया. त्याच्यामध्ये फंक्शन आहे पिझ्झाचा. मेनूमध्ये जाऊया आपण. इथे आला 200 डिग्री. आता आपण चालू करूया. आता 5-6 मिनिटांमध्ये पिझ्झा आपला तयार होईल. आता आपला पिझ्झा तयार झाला. 8 मिनिटांमध्येच आपला पिझ्झा तयार झाला आहे. आता आपण काढून घेऊया. आपली रेसिपी तयार झाली पिझ्झाची. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.